नमस्कार, माझे नाव सिमरन विष्णू साहेब. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल फोन सगळ्यांकडेच आहे. बरं का मंडळींनो, काही वेळा तर मोठ्यांपेक्षा लहानांनाच मोबाईल जास्त समजतो, पण त्यातले बरेचसे काही फंक्शन मात्र आम्हा मुलांनाच माहिती आहे. अशाच माझ्या एका मैत्रिणीला मोबाईल फोन आला आणि त्यासाठी तिने तिच्या आईकडे कसं हट्ट केलं ते पाहूया नाट्यछटातून. नाट्यछटाचे नाव आहे मला मोबाईल फोन हवा इयत्ता तिसरी. नाट्यछटाचे नाव आहे मला मोबाईल फोन हवा. सादर करीत आहे कुमारी आरोही अमित वाकडे इयत्ता तिसरी जून. नमस्कार, माझे नाव आरोही अमित वाकडे, ही इयत्ता तिसरी जून. माझ्या नाटकाचे नाव आहे आम्हालाही मोबाईल फोन हवा. माझं एकदा ऐक नाही, मी आता मोठी झाले असं तूच नाही का म्हणालीस. आता मलाही सर्वांसारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही. कशासाठी म्हणजे काय, बोलण्यासाठी असतं ना फोन ला. गमतच आहे, ताईने मागितला ते लगेच मिळतो. दादा तर कॉलेजला सुद्धा घेऊ नको माझा मोबाईल. बाबांकडे दोन मोबाईल आहे आणि आम्ही मागितला ते लगेच गरज करायची. ए चायडे, उगाच काय बोलू नकोस. तुला जेव्हा मुंबई मिळाला होता तेव्हा मी काय बोलले नाही का. हो, आम्हालाही महत्वाचं बोलायचं असतं. आई, पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस होतोय. मित्र मैत्रिणींना पार्टीसाठी बोलायला किती जाईल. माझा बर्थडे लक्षात आहे ना. कुठे माहिती काय, घरीच आहे लक्ष्मीवर. तू जरा लवकर येशील ना. गुड, खूप धमाल करू. तू आता सगळ्यांना फोनवर सांगते. बाय. वाव, किती मस्त वाटेल असेल फोन करताना. आई, शाळेत अचानक सुट्टी घ्यायला लागली तर उगाच बोलणं करायला लागतं. त्यापेक्षा बाबा कसे एक दोन ऑफिसला फोन करतात तसं आपण सर्वांना शाळेत फोन करायचं. हॅलो, गुड मॉर्निंग सर. जरा एकची सुट्टी मिळेल का. जरा महत्त्वाचं काम आहे घरी. हो सर, उद्या नक्की येईल. थँक्यू सर. अगं, अशी खूप कामे करतात. तू सांग ना बाबांना. ताईच्या वेळेस नाही का तूच सांगितलं. ताई तुझी वाटते डोळकी आहे का गं. आता तुझ्याकडे नसला तर मलाही नको का फोन. अगं, माझा मुलगा मिळाला का पण दोघं राहतो नक्की. आजी, तू नको रागायचं. काय म्हणतेस. मुलांना मोबाईलमध्ये किती वेळ बोलायचं याचं भानच नसतं. अगं, मोबाईल फोनमुळे कोणाला संपर्क साधता येतो. आणि हो, तुला माहिती आहे का, बाबा तर स्वतः त्यांच्या मित्रांना सांगत होते. अरे, ग्रंथालयात अभ्यास करतोय, पण करतो का तो. आजी म्हणते ते खरं, पण मोठी माणसं असं करतात. आम्ही मुलं नाही करणार. देऊन तर बघ त्यांच्या हातात तो मोबाईल. प्लीज ना गं,